शिंदे सर, काळाचौकी परिसरात एका तरुणीवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे. काय नेमकी घटना होती आणि सध्या तपास कुठवर आला आहे? सकाळी अशी माहिती मिळाली की एका तरुणीवर हल्ला झाला आहे, ती जखमी आहे. आस्था हॉस्पिटल हल्ला झाला असं समजल्यानंतर आम्ही पथकासह ताबडतोब गेलो असता. तिथे जाण्यापूर्वीच तरुणीला औषधोपचारासाठी घेऊन गेले होते आणि जो जखमी होता इसम त्यास केम हॉस्पिटल इथे नेलेलं होतं. तर जखमी मुलीवर आंबेडकर हॉस्पिटल बायकाळा इथं औषधोपचार चालू होता. त्यानंतर पुढील औषधोपचाराकरता तिला जे हॉस्पिटलमध्ये नेलेलं असून सध्या तिच्यावर औषधोपचार चालू आहे. तरुणीची सर काय अवस्था आहे? व्हिडिओमध्ये ती अतिशय गंभीररित्या जखमी झालेली दिसते. ती जखमी आहे आणि बोलण्याची परिस्थिती नाही आहे. तिच्यावर औषधोपचार चालू आहे. डॉक्टरांनी औषधोपचार जे हॉस्पिटल ते केलेले चालू केलेले. अधिक माहिती देतो. तरुणाची सर काय परिस्थिती आहे? तरुणाला केम हॉस्पिटलचे औषधोपचार नेले असता औषधोपचार त्याने मयत झाल्याचे जे घोषित केलेले आहे. त्याप्रमाणे पुढील कारवाई आम्ही करतो. सर, दोघांचा काही परिचय कळेल का? काय नाव होते, काय करायचे दोघे आणि कशी ओळख होती? एकाच परिसरात राहणार होते असे आम्हाला माहिती मिळालेली आहे. ओके. त्यामुळे ते ओळखत होते. अच्छा, काही प्रायमाफिसी काही कारण कळते का ह्या हल्ल्याचं? अद्याप तपास चालू आहे. तपासानंतर आपण जे काही निष्कर्ष होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करू. जो संशय जो होता तो मयत झालेला आहे, तर आता पुढे काय प्रोसिजर असेल त्याबद्दल काही सांगू शकाल? त्या मयत बाबतीत ADR दाखल करण्यात येईल. बाकी गुन्हाही दाखल केलेला आहे, त्याचा तपास करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.